नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सेवा सामाजिक विकास संस्थेच्या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आता काही लेक्चर पासून गांधी युगातील राष्ट्रीय चळवळीला प्रारंभ केलेला आहे. आता आजच्या लेक्चर मध्ये आपण गांधी युगातील राष्ट्रीय चळवळीचा भाग 4 पाहणार आहोत. तर या भागामध्ये विशेष म्हणजे आपण सायमन कमिशन बद्दल माहिती घेणार आहे, जे की आपण इतिहासामध्ये बऱ्याच वेळा ऐकलेलं असते. तर बघा, सायमन कमिशन याच्या स्थापनेच्या पूर्वीची पार्श्वभूमी पाहूया. 1919च्या कायद्यामध्ये म्हणजे 1919 साली जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणाचा कायदा पास केलेला होता, त्या कायद्यामध्ये या सायमन कमिशनच्या म्हणजे 1919चा जो कायदा पास झाला, त्या कायद्याची अंमलबजावणी किती प्रमाणात झाली याची पाहणी करण्यासाठी सरकारने एक कमिशन नेमलेलं होतं. तर ते 10 वर्षांनी नेमावे अशी तरतूद त्या कायद्यामध्येच केलेली होती. म्हणजे कोणत्या? तर 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या कायद्यामध्ये. ठीक आहे. आता त्या तरतुदीनुसार इंग्लंडच्या पंतप्रधानांनी सर जॉयमन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली 1927 ला एक रॉयल कमिशन नेमलं. आता हे त्याचे अध्यक्ष जॉन सायमन होते, त्यामुळे त्या कमिशनचं नावच काय पडलेलं आहे? सायमन कमिशन. ही झाली पार्श्वभूमी सायमन कमिशनच्या नेमणुकीची. आता त्याच्या मागची कारणं कोणती होती या कमिशनच्या नेमण्यामागची, तर ती आपण पाहूया मुद्द्यानुसार. पहिलं कारण तर काय आहे? 1919च्या कायद्यातील तरतुदी अपुऱ्या व सदोष आहेत, म्हणून त्यांचा फेरविचार करावा अशी मागणी कोणी केलेली आहे? भारतातील वेगवेगळ्या पक्षांनी केलेली आहे. म्हणजे भारताला राज्यघटनेचा सुधारणेचा हप्ता जो देण्यात आलेला होता 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या कायद्यानुसार, त्या अपुऱ्या आहेत सुविधा, तरतुदी, असं वेगवेगळ्या पक्षांचं म्हणणं झालं. त्यामुळे तो एक नवीन कायदा निर्माण करावा असं एक कारण ठरलेलं आहे. दुसरं आहे 1924च्या शेवटापासूनच इंग्लंडमध्ये काय होतं? हुजूर पक्ष सत्तेवर होता. पण त्याची ध्येय धोरणं जी होती, नीती होती, ती इंग्लंडमध्ये अप्रिय होती. त्यामुळे 1929च्या निवडणुकीत तो पक्ष पराभूत होणार व मजूर पक्ष सत्तेवर येणार हे काय झालेलं होतं? सगळ्यांनी गृहीत धरलेलं होतं. मजूर पक्ष जो होता इंग्लंड मधला, तो भारताच्या राजकीय भवितव्याचा विचार करण्यासाठी समिती एखादी नियुक्त करील व भारताला नको तितके अधिकार प्रदान करेल अशी भीती हुजूर पक्षाला वाटत होती. त्यामुळे काय केलेलं आहे हुजूर पक्षानं? हे कमिशन वैधानिक स्वतःच नेमणूक केलेली आहे. हे कमिशन, सायमन कमिशन, हे कमिशन कसं होतं? वैधानिक होतं. वैधानिक म्हणजे काय? तर एक कायदा पास करून ते स्थापन करण्यात आलेलं होतं. त्याचा अहवाल ब्रिटिश पार्लमेंटला सादर होणार होता. ठीक आहे. 1919च्या कायद्यानुसार प्रांतात सुरू झालेली द्विदल राज्य पद्धतीचा प्रयोग, म्हणजे वेगवेगळे प्रांत होते, तिथं दोन द्विदल म्हणजे एक मोठं गृह आणि छोट, आपण कनिष्ठ गृह आणि वरिष्ठ गृह असं समजतो, या पद्धतीनं राज्यकारभार चालू केलेला होता. त्यास आलेले यश अपयश, हिंदुस्थानात जबाबदार राज्य पद्धतीचे तत्व कितपत इष्ट आहे, त्या पद्धतीचे क्षेत्र कितपत वाढवावे याचा अभ्यास करण्यासाठी कमिशन सरकारने नेमलेलं होतं. म्हणजे हे कारण महत्वाचं आहे. बघा काय, 1919च्या कायद्यानुसार, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानुसार काय झालेलं होतं? वेगवेगळे जे प्रांत होते तिथं द्विदल राज्य पद्धतीचा प्रयोग करण्यात आलेला होता. तर हा प्रयोग यशस्वी झाला की अपयशी झाला? त्याचबरोबर हिंदुस्थानाला देण्यात येणारे जबाबदार राज्य पद्धतीचे तत्व हे योग्य आहे की अयोग्य आहे, हे सगळ्याचं काय करणार होतं? अनालिसिस एक पद्धतीचं करायचं ठरलेलं होतं. त्यामुळं कमिशन नेमण्यात आलं. हे झालं दुसरं कारण. आता पुढे पाहूया आपण. आता या सायमन कमिशनवर भारतीयांनी मात्र बहिष्कार टाकलेला होता. त्याचं कारण काय काय आहेत? विविध कारण आहेत. ते आपण कारण डिटेल मध्ये पाहूया, एक एक पाहूया. पहिलं महत्वाचं कारण आहे, या कमिशन वरील सर्व सदस्य काय होते? ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य होते. आणि महत्वाचं म्हणजे त्यात एकही भारतीय मनुष्य नव्हता. हे झालं महत्वाचं कारण. दुसरं आहे, कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नसते. हा भारतीयांवर काय आहे? एक प्रकारचा अविश्वास आहे, असे भारतीय नेत्यांचे काय झालेलं होतं? म्हणणे होते. ही बाब भारतीयांना खटकणारी होती, साहजिकच खटकणार. भारताबद्दल निर्णय घ्यायचा आणि भारतीय व्यक्ती त्यात नसणं म्हणजे ही अपमानास्पद वागणूक होती भारतीयांसाठी. तिसरं महत्वाचं कारण आहे, सायमन कमिशनने भारतातील राजकीय पक्षांशी भारताच्या राजकीय अस्तित्वाबाबत विचारविनिमय करावा अशी तरतूद करण्यात आलेली होती. म्हणजे त्या सायमन कमिशन मध्ये भारतीयांना न विचारता
भारताबद्दल ध्येय धोरण ठरवली जाणार होती. तर तेही कारण होतं त्याच्या बहिष्कार टाकण्यामागचं. तर पुढे पहा, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्ष, संस्था, संघटना यांनी काय केलेलं आहे, सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला. काँग्रेसचे अध्यक्ष त्यावेळचे श्रीनिवास अय्यंगार यांनी काय 14 नोव्हेंबर 1928 रोजी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यासंबंधी पत्रक काढलं. म्हणजे त्यांनी पत्रक काढून बहिष्कार टाकण्याबद्दलच सूचित केलेलं आहे. आता त्यावर सप्रू, सेटलवाड, अली इमाम आणि बेझंट यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. म्हणजे महत्वाचे जे नेते होते सर्वांनी मान्यता दिलेली होती. खुद्द जिना, मोहम्मद अली जिना यांनी आत्मसन्मान असलेल्या कोणत्याही भारतीयाला सायमन कमिशनशी सहकार्य करणे अशक्य आहे असे पत्रक काढलेले होते. त्याचबरोबर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स, मिल ओनर्स असोसिएशन, हिंदू महासभा इत्यादींनी सायमन कमिशनवर काय टाकलेला होता, बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला होता. म्हणजे औद्योगिक ज्या संघटना होत्या, मिल ओनर्स असोसिएशन असेल, हिंदू महासभा, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स, या सगळ्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. पुढे 3 फेब्रुवारी 1928 रोजी सायमन कमिशन भारतात प्रथम मुंबई शहरात आलं. म्हणजे त्याचं आगमनच मुंबईत झालेलं होतं. तेव्हा सायमन गो बॅक किंवा सायमन परत जा अशा नाऱ्यांनी त्यांचं काय केलेलं आहे, निषेध करण्यात आलेला होता. मुंबईत सर्वत्र हळताळ पाळण्यात आला, म्हणजे संप करण्यात आला. युसुफ मेहर अली व त्यांच्या सहकार्याने कमिशनचा निषेध केलेला आहे. युसुफ मेहर अली महत्वाची व्यक्ती होती निषेध करण्यामध्ये. मुंबईप्रमाणे दिल्ली, लखनौ, कलकत्ता, मद्रास या महत्वाच्या शहरांमध्ये सायमन कमिशनच्या विरोधात काय झालेलं होतं, निदर्शने करण्यात आलेली होती, संप, हरताळ पाळण्यात आलेल्या होत्या. पुढं सायमन कमिशनच्या अहवालातील महत्वाच्या तरतुदी. आता ह्या सायमन कमिशननं तरतुदी कोणकोणत्या केलेल्या होत्या भारताच्या संदर्भात ते आपण पाहूया. पहिलं तर आहे, प्रांतामधील द्विदल शासन पद्धती रद्द करण्यात यावी. प्रांतामध्ये 1919च्या कायद्याने द्विदल राज्य पद्धती अस्तित्वात आलेली होती, तर ती रद्द करण्यात यावी असं ह्या कमिशनचं म्हणणं होतं. राखीव आणि सोपीव खाती बंद करून सर्व खाती सोपीव करावीत, म्हणजे श्री लोकप्रतिनिधींच्या ताब्यात द्यावी असं एक महत्वाचं म्हणणं मांडलं होतं सायमन कमिशननं. अजून काय त्यांची तरतुदी होत्या बघा अहवालामधील. अजून होत्या की प्रांतांच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ही कोणाकडे द्यावी, प्रांताच्या गव्हर्नरकडे असल्याने गव्हर्नरला त्या संदर्भात खास अधिकार द्यावे. म्हणजे काय, प्रांताचे वेगवेगळ्या प्रांताचे कायदा सुव्यवस्था याची जबाबदारी मुख्य कोणाकडे होती, तर त्या पर्टिक्युलर प्रांताच्या गव्हर्नरकडे. ठीक आहे. तसेच प्रांतातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी गव्हर्नरला खास अधिकार मिळाले. म्हणजे वेगवेगळ्या प्रांताचे जे गव्हर्नर होते, तर त्या प्रांतामध्ये जे जे अल्पसंख्याक गट आहे त्यांच्या सुरक्षिततेची आणि अधिकाराची जबाबदारी देखील ह्या गव्हर्नरकडे देण्यात आली. पुढे काय मत होतं कमिशनचं, एकूण लोकसंख्येच्या 10 ते 15% लोकांना मतदानाचा अधिकार मिळावा, हे एक होतं त्यांचं अहवालातील मत. महिलांना मतदानाचे अधिकार मिळावेत. ठीक आहे. त्याचबरोबर ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करावा, तसेच सिंध प्रांत मुंबईपासून वेगळा करावा असं ठरलेलं होतं. पुन्हा केंद्रीय कायदे मंडळाच्या वरिष्ठ गृहातील सदस्य प्रांतिक विधिमंडळाने निर्वाचित करावे. म्हणजे आता जसं राज्यसभेला निवडणूक चालते की प्रत्येक राज्याचे आमदार असतात ते राज्यसभेतील खासदारांना निवडून देतात, त्या पद्धतीनं ते एक तरतूद करावी असं त्यावेळी ठरलेलं होतं. त्यानंतर केंद्रीय कायदे मंडळाच्या प्रांतांच्या प्रतिनिधींची संख्या तेथील लोकसंख्येच्या आधारे निश्चित केली जावी. म्हणजे प्रांतांचे जे कायदे मंडळी होती तिथल्या सदस्यांची नेमणूक कशाच्या आधारे करावी, तर त्या पर्टिक्युलर प्रांताच्या लोकसंख्येनुसार. त्याचबरोबर केंद्रात द्विदल राज्य पद्धतीचा अवलंब करू नये, हे एक महत्वाचं म्हणणं मांडलेलं होतं. आणि पुढं लष्कराचे हिंदीकरण व्हावे म्हणजे काय, लष्करामध्ये भारतीयांचा भरणा जास्त प्रमाणात व्हावा. ठीक आहे. पण देशाच्या संरक्षणाची मजबूत व्यवस्था होईपर्यंत ब्रिटिश फौज हिंदुस्थानात ठेवू द्यावी. म्हणजे जोपर्यंत भारताचं पूर्णपणे संरक्षणाच्या बाबतीत मजबूतीकरण होत नाही तोपर्यंत ही ब्रिटिशांची फौज भारतातच ठेवली जावी. पुढे अजून काय अहवालातली महत्वाची गोष्ट होती, तर केंद्रात संघराज्यात्मक शासन पद्धती असावी, प्रत्येक प्रांतास योग्य ती स्वायत्तता देण्यात यावी. या पद्धतीचं
तरतुदी मांडण्यात आलेल्या होत्या सायमन कमिशन मार्फत. आता ह्या सायमन कमिशनच्या अहवालाचे परीक्षण, ह्या तरतुद्यावर आपण ज्या नमूद केल्या त्या त्यांनी मांडलेल्या होत्या. आता याचा अहवालाचं परीक्षण कशा पद्धतीने झालेलं आहे बघा. सायमन कमिशनने ज्या शिफारशी केलेल्या होत्या त्याला चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही देखील बाजू होत्या. पहिलं तर काय आहे बघा, गव्हर्नरला प्रांताची कायदा आणि सुव्यवस्था तसेच अल्पसंख्याकाच्या हक्काचे जतन या संदर्भात काय केलेलं होतं, मग सांगितले त्या पद्धतीनं विशेष हक्क किंवा खास हक्क दिलेले होते. ठीक आहे. त्यामुळे प्रांतांच्या गव्हर्नरच्या अधिकारात प्रचंड वाढ झालेली होती. म्हणजे निरंकुश सत्ता त्या गव्हर्नरला लाभलेली होती. दुसरं काय आहे, भारताच्या स्वराज्याची मागणी कमिशनने पूर्णपणे फेटाळून लावली होती. म्हणजे त्या कमिशन मध्ये अहवालात भारताच्या स्वातंत्र्याबद्दल कुठंच मागणी नव्हती. म्हणून हेराल्ड लास्की या ब्रिटिश विचारवंताने काय म्हटलेलं होतं की सायमन अहवाल भारतातील प्रचलित स्थितीचे चांगले विश्लेषण केले असले तरी भावी राजकीय सुधारणांची शिफारस करताना भारताच्या आशा आकांक्षांची जाण ठेवलेली आहे. म्हणजे लास्की हे जे ब्रिटिश विचारवंत होते त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुर्तास भारताच्या परिस्थितीचे चांगली त्यांनी काय केलेले आहे, जाण ठेवलेली आहे, पण भावी भारताच्या आशा आकांक्षांची जाण ठेवलेली नाही, असं म्हणणं मांडलेलं आहे. पुढे काय, काँग्रेसने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकल्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या मागण्यांचा विचार सायमन कमिशनच्या अहवालात दिसत नाही. हे साहजिकच होणार होतं. संपूर्ण काँग्रेसने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला, त्यामुळे काँग्रेसच्या विचारसरणीच्या बाबत त्यांनी विचार केलेला नाही. पुढे काय, सायमन कमिशनचा अहवाल हा प्रतिगामी स्वरूपाचा होता, म्हणजे पुरोगामी स्वरूपाचा नव्हता. इसवी सन 1919च्या अहवालात जी गतिमानता होती ती या अहवालात दिसत नव्हती. म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा त्या मानाने सुधारणावादी म्हटला पाहिजे. त्यानंतर काय होतं, शांतता व सुव्यवस्था खाते प्रांतांच्या ताब्यात होते, परंतु गुप्त पोलीस खाते, हे जे गुप्त पोलीस खातं आहे ते कोणाच्या ताब्यात होतं, ते केंद्र सरकारच्या ताब्यात होतं. अशी सूचना सायमन कमिशनने केली होती. कारण गुप्त पोलीस खात्यातर्फे केंद्र सरकारला प्रांतीय कारभारावर वर्चस्व करता येणार होते. शांतता सुव्यवस्था हे जरी प्रत्येक प्रांताच्या ताब्यात असेल तरी पण त्याच्यावरती वचक ठेवण्यासाठी गुप्त पोलीस खाते नेमणूक करण्यात येणार होते. सांप्रदायिक स्वरूपाच्या प्रतिनिधीचे जे प्रमाण सायमन कमिशनने निश्चित केले होते ते चुकीचे होते. बघा, मुस्लिम समुदाय आणि युरोपियन यांच्या लोकसंख्येचा विचार न करता त्यांना अनुक्रमे 28% आणि 9% इतके प्रतिनिधित्व देण्याची चूक केलेली होती. म्हणजे ज्या त्या लोकसंख्येनुसार त्यांना प्रतिनिधित्व पाहिजे होतं, परंतु मुस्लिम समुदायाला 28% आणि युरोपियन समुदायाला 9% हे वाढीव त्यांना प्रतिनिधित्व देण्यात आलेले आहे. तर हे आता आपण बघितलेले मुद्दे हे सायमन कमिशनच्या अहवालाचे परीक्षण झालं. ठीक आहे. आता त्यानंतर महत्वाची घटना घडलेली आहे भारतामध्ये, नेहरू रिपोर्ट 1928 साल. तर काय होतं बघूया नेहरू रिपोर्ट. सायमन कमिशनला देश पातळीवर विरोध होत होता. हे लक्षात घेऊन भारत मंत्री त्या काळचे लॉर्ड बर्कनहेड यांनी काय हिंदी नेत्यांना एक आवाहन केलं किंवा सुचवलं, भारतातील विविध राजकीय घटनांनी एकत्र येऊन भारताची भावी राज्यघटना कशी असावी याविषयी एकमताने मसुदा तयार करावा आणि तो सरकारला सादर करावा. म्हणजे नेहरू रिपोर्टला प्रत्येकाने विरोध केलेला आहे. तर त्यावेळेचे भारत मंत्री जे होते त्यांनी मग भारतीयांना आवाहन केलं की मग तुम्ही स्वतः मसुदा एखादा तयार करा आणि आम्हाला सादर करा. आता भारतीय नेत्यांनी हे आवाहन काय केलेलं होतं, मग त्यावेळी स्वीकारलेलं होतं. विविध पक्षाच्या नेत्यांनी मग 19 मे 1928 रोजी मुंबईत सर्वपक्षीय बैठक घेतली. म्हणजे त्या बैठकीला सगळ्या पक्षाचे नेते हजर होते. महत्वाचं म्हणजे मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. त्या समितीत कोण होतं, सपूर होते, श्री आने होते, सुभाष बोस होते, सर अली इमाम, शेख कुरेशी, जी.आर. प्रधान, सरदार मंगल सिंग यासारखे नेते त्या समितीमध्ये समाविष्ट होते. या समितीने जो अहवाल तयार केला तोच नेहरू अहवाल म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. म्हणजे सायमन कमिशनच्या अपयशानंतर नेहरू समितीची योजना आखली गेलेली होती 1928 ची. त्यानंतर महत्वाचं या नेहरू रिपोर्ट मधल्या महत्वाच्या शिफारशी आपण पाहूया. पहिलं तर आहे हिंदुस्थानला साम्राज्याच्या अंतर्गत स्वराज्य मिळावे, म्हणजे डोमिनियन स्टेटस द्यावा. म्हणजे सार्वभौमत्व ब्रिटिशांच्याकडेच
त्याच्या अंतर्गत भारताला स्वातंत्र्यता द्यावे. त्यानंतर ही पुढची पायरी ही संपूर्ण स्वातंत्र्य मिळावे असावे. म्हणजे पहिला साम्राज्य अंतर्गत स्वातंत्र्य आणि त्याचा अंतिम उद्देश काय होता तर पूर्ण स्वातंत्र्य हे त्यांची मागणी होती. त्यानंतर हिंदुस्थान संघ राज्यात्मक राज्य असावे. राज्यकारभाराची वाटणी केंद्र आणि प्रांत यांच्यात व्हावे. संघराज्यात्मक म्हणजे काय ही परिस्थिती तर काही अधिकार हे केंद्राकडे आणि काही अधिकार प्रांताकडे यांच्या जोडगोळीनं राज्यकारभार व्हावा यालाच म्हणतात संघराज्यात्मक कारभार. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा स्पष्ट उल्लेख घटनेत असावा अशी एक मागणी नेहरू रिपोर्ट मध्ये होती. त्यानंतर सिंध प्रांत मुंबई पासून वेगळा करावा व वायव्य सरहद्द प्रांत गव्हर्नरच्या प्रांताचा दर्जा मिळावा हे देखील मागणी होती. भारत हे निधर्मी राष्ट्र असेल म्हणजे सेक्युलर स्टेट असेल भारत अशी एक मागणी होती नेहरू रिपोर्ट नुसार. त्यानंतर अल्पसंख्याकांच्या संस्कृतीचे राजकीय हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे. अल्पसंख्याकांचे सर्व अधिकार त्यांना मिळाले पाहिजे, त्यांचं संरक्षण झालं पाहिजे असं नेहरू रिपोर्ट मांडलेलं होतं. त्यासाठी जातीय मतदारसंघाची आवश्यकता नाही हे एक महत्वाचं म्हणणं होतं. पुढं गव्हर्नर जनरलने पंतप्रधानांची निवड करावी व पंतप्रधानांनी गव्हर्नर जनरलच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची निवड करावी अशी एक मागणी मांडलेली होती नेहरू रिपोर्टने. त्यानंतर प्रांतांच्या गव्हर्नरच्या नेमणुका इंग्लंडच्या राजाकडून करण्यात याव्या. म्हणजे प्रत्येक विविध प्रांताचे जे गव्हर्नर होते व्हाईसरॉय जे होते त्यांची व्हाईसरॉयची नेमणूक कोणाकडून इंग्लंडच्या राजाकडून करावी. गव्हर्नरने प्रांतांचे मुख्यमंत्री निवडावेत. त्याचबरोबर प्रांतांच्या कायदेमंडळाची मुदत किती असावी 5 वर्षाची असावी असं नेहरू रिपोर्टचा हा एक मुद्दा होता. त्याचबरोबर प्रांतांची पुनर्रचना समान भाषिक तत्वाच्या आधारे केली जावी. म्हणजे समान भाषेचे प्रांत असावे हा मुद्दा नेहरू रिपोर्टने मांडलेला होता. त्याचबरोबर कर्नाटकात स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात यावा, कर्नाटक स्वतंत्र राज्य बनवावं हेही मांडलेलं होतं. इसवी सन 1928 हे वर्ष सायमन कमिशनची पाहणी आणि नेहरू रिपोर्ट वरील चर्चा यासाठी गाजले. दोन्ही पण एकाच वर्षी घडलेले आहे. काँग्रेसच्या वर्किंग कमिटीने या रिपोर्टला सर्वसामान्य प्रसिद्धी दिली. त्याचबरोबर बॅरिस्टर जिना यांनी मुस्लिम लीगच्या वतीने अनेक दुरुस्त्या सुचवल्या. म्हणजे नेहरू रिपोर्ट मध्ये ज्या तरतुदी होत्या त्यामध्ये सूचना करण्याचं काम बॅरिस्टर जिनांनी केलेलं आहे. केंद्रात व प्रांतात मुसलमानांना जातीय तत्वावर प्रतिनिधित्व हवं होतं. मार्च 1929 मध्ये मुस्लिम लीगचे जे अधिवेशन भरले त्यात काही अटीवर नेहरू रिपोर्ट स्वीकारण्यात आला. मुस्लिमांशिवाय काही शीख, ब्राह्मणेतर, मागास व डिप्रेस्ड ख्रिश्चन जमातीने नेहरू अहवालास पाठिंबा दिलेला नाही. म्हणजे बरेच समुदाय होते की ज्यांनी नेहरू रिपोर्ट मान्य केलेला नाही, जसं की मुस्लिम समुदाय, शीख समुदाय, ब्राह्मणेतर, मागास व डिप्रेस्ड ख्रिश्चन समाज. अल्पसंख्याकांचे हक्क त्यात सुरक्षित नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. डॉक्टर अन्सारी, सर अली इमाम यासारख्या मुस्लिमांनी नेहरू अहवालास मान्यता दिली. म्हणजे मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली जे मुस्लिम संघटक होते त्यांनी या रिपोर्टला विरोध केला. मात्र सर अली इमाम आणि डॉक्टर अन्सारी यांनी काय केला या रिपोर्टला सहमती दर्शवलेली होती. त्यानंतर महत्वाचं म्हणजे ऑल इंडिया लिबरल फेडरेशन या ज्येष्ठ मवाळ नेत्यांच्या संघटनेने नेहरू अहवालास काय केली मंजुरी दिलेली होती. ऑल इंडिया लिबरल फेडरेशन. ठीक आहे. पुढे नेहरू अहवाल हा संघराज्याचे उद्दिष्ट बाळगतो. भारतीय संस्थाने या संघराज्यात सामील होण्यास तयार असतील तर त्यांचे हक्क व सवलती यांचा पूर्ण उपभोग त्यांना घेता येईल असे आश्वासन अहवाल देतो. म्हणजे संस्थानिक जे होते त्यांनी जर भारतीय संघराज्यात सामील झाले तर त्यांचे सर्व हक्क आणि सवलती यांना उपभोग दिले असं त्यांनी आश्वासन दिलं. नेहरू अहवालाने वसाहतीचे स्वराज्य हे स्वप्न ठेवले होते, पण हे ध्येय या काँग्रेसमध्येही वादाचा विषय बनला होता आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या कल्पना तर काँग्रेसपेक्षा देखील वेगळ्या होत्या. म्हणजे नेहरू अहवालाचं लागलीच उद्देश कोणता होता तर वसाहतीचे स्वराज्य म्हणजे साम्राज्यात अंतर्गत स्वराज्य ते काँग्रेसमध्ये वादाचा विषय बनलेला होता. ठीक आहे. ऑगस्ट 1928 मध्ये लखनौ मध्ये सर्वपक्षीय परिषद होऊन त्यास या अहवालास तत्वता मान्यता दिली.
म्हणजे नेहरू रिपोर्टला मान्यता देण्याचं कार्य लखनौच्या अधिवेशनात पार पडलं. परिषदेतील चर्चेनुसार अहवालातील शिफारसी दुरुस्त करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. आता वेगवेगळ्या पक्ष संघटनांनी त्यामध्ये दुरुस्ती सुचवलेली होती, तर ते सुचवलेली दुरुस्ती पार पाडण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण सायमन कमिशन आणि त्याचबरोबर नेहरू रिपोर्ट बद्दल मुख्यतः माहिती घेतली. हे दोन्हीही घटक परीक्षेमध्ये वारंवार कोणतीही परीक्षा असू दे त्यामध्ये विचारले जातात, त्यामुळे हे महत्वाचं आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये इतकंच. पुढच्या लेक्चर मध्ये याच्या पुढचा भाग. धन्यवाद.